भारतीय परंपरेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान काय? तर गोदान. पुराणामध्ये, इतिहासामध्ये संपत्ती मोडण्याची रचना किती गायी आहेत याच्यामधनं होती. हे गोदान का महत्वाचं आहे? तर भारतामधल्या परंपरेमध्ये लक्षात असलं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी प्रकारचे देव आहेत. म्हणजे काय तर 33 कोटी प्रकारचे जीवाणू पुरुष आहेत. ज्या मातीला समृद्ध करण्याची रचना जी आहे, ती गायीच्या माध्यमातून जास्त चांगली आहे. कारण गायीचं बाळ म्हणजे पिल्लू दुसरी गाय होईल किंवा बैल होईल आणि तो शेतीशी निगडीत असेल. भात शेती किंवा शेतीमध्ये मुळामध्ये गो आधारित शेती आहे. तिचे ऊर्जा, त्या ऊर्जेचं रूपांतर बैल, गाय, दूध, शेण, काम, श्रम आणि या सगळ्यातनं साधलेलं काय की एक पशु आधारित शेतीची जीवनशैली आणि त्याच्यातनं समृद्धीची निर्मिती ही फक्त गायीच्या माध्यमातून होत असते. कारण गायीच्या गोमय वस्ते लक्ष्मी. आता गोमय वस्तू लक्ष्मी जी आहे ती गोई माझ्याकडे पाहिजे ना गाय. मग ती गाय माझ्याकडे कधी येईल? तर मला दिल्यानंतर. म्हणून ब्राह्मणाला देण्याचं दान काय? तर गोदान. आणि मग ते ब्राह्मण सगळे ते शेण लोकांना देईल, सारवेल, घर सारवेल, शेती चांगली करेल आणि गावामध्ये परंपरा निर्माण करेल. तर श्रेष्ठदान आजही गोदान आहे.